राम कृष्ण हरे मॉनिटर नाही हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम 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 जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने हा सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बर है तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जोडी म्हणून विठ्ठले आवडे हा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
बरवा त्वा माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम 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 नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्त समान पाऊले चित्त समान पाऊले चित्त समान नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले त्याचे समान पाऊले वाचे समान पाऊले चित्ती समान नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्त समान पाऊले चित्त समान पाऊले चित्त समान नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान टाळ वाजवा टाळ हा पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने सार्थक केला हे काळ सार्थक केला त्याने सार्थक केला काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठला धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठला काळ सार्थक केला त्याने धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वदा निरदंब सर्वदा निरदंब सर्वदा कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्याने सार्थक केला हे काळ सार्थक केला त्याने सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठला धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठला काळ सार्थक केला त्याने धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल निळा मनी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी नामी नित्य समाधी हरी नामी नित्य समाधी हरी नामी निरामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे
नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी निळा मने स्वरूप स्थिती नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्याने सार्थक केला त्याने काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल धरिला म्हणे विठ्ठल धरिला म्हणे विठ्ठल काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल धरिला म्हणे विठ्ठल धरिला म्हणे बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये जय बार कुमाये है बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये साठीचा आवाज आहे व्यवस्थित श्री विठ्ठल टॉप बंद आहेत का हॅलो हॅलो यार ट्रबल दी दादा ए दादा ट्रबल दी यार ट्रबल नाम वाचे श्रवणे कीर्ती 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 नाम वाचे वाचे श्रवणे कीर्ती नाम वाचे श्रवणे कीर्ती नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने सार्थक केला त्याने पुणे तिथी समान बाबुले तिथी समान काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने नाम वाचे श्रवणे कीर्ती श्रवणे कीर्ती नाम वाचे श्रवणे कीर्ती श्रवणे कीर्ती वाचे श्रवणे कीर्ती श्रवणे कीर्ती नाम वाचे
नाम वाचे श्रवणे कीर्ती 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 पावले चित्ती समान समान पावले चित्ती समान पाऊले 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 चित्ती पाऊले पाऊले चित्ती समान समान पाऊले 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 चित्ती समान पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती पाऊले चित्ती पाऊले चित्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल 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 धरिला म्हणे विठ्ठल विठ्ठल धरिला म्हणे मनी धरिला धरिला म्हणे विठ्ठल विठ्ठल धरिला म्हणे विठ्ठल 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 धरिला म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल
भजन करा सर्वांनी. नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे किंवा हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी मस्तक असो दिवस
श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी श्री ज्ञानदेवाचरणे मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी असलेले सकल गुण गंभीर संसार रणवीर हाती हरिनाम तीर निकृंत कलिकाल सिर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचे लढीवाळ शिष्य निळोबाराय महाराज यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे तथा इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगामध्ये सद्गुरु भक्त निळोबाराय महाराज या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या साधू संतांनी नाम साधनेच्या अट्टसावरती कसा आपला काळ सार्थकी लावला, कोणत्या 7 गोष्टीने काळ सार्थकी लावला याचा खुलासा तथा निर्वाळा महाराजांच्या अभंगामध्ये देतात। विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार अगत्य आहे। पुण्यसलीला माऊली महावैष्णव ज्ञानोबांच्या संजीवन समाधीच्या सानिध्यामध्ये पवित्र कुबेर गंगेच्या तटावरती हा दैदिप्यमान उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। तसा उत्सव अष्टमीला सुरुवात होतात आळंदीमध्ये, काही जणांचे षष्टीला चालू होतात, काही जणांचे सप्तमीला चालू होतात, काही जणांचे अष्टमीला चालू होतात, काही दशमीला येतात आणि एकादशीलाच जातात। त्याचा आवाज जरा कमी कर मोहन महाराज। पण आपला उत्सव दरवर्षीप्रमाणे मग नेमिले आत तिथे अष्टमी कृष्ण समर्थे कीर्तन केली या यथार्थी ब्रह्मलोक पाविजेल। माऊलीने जरा विचार करूनच कीर्तन मला दिलं काय ना तुम्हाला समजेला सोडून मी आज ब्रह्मलोकाला जाणार आहे। आजच्या तिथीला फार महत्व आहे। आज 4-5 साधू संतांच्या पुण्यतिथी आहेत। आज ज्यांनी पालखी सोहळा चालू केला हैबतराव बाबा त्यांची पुण्यतिथी आज आहे। ज्ञानोबा तुकोबाराय भजनाचे जनक मल्लप्पा महाराज वास्कर त्यांची पुण्यतिथी आज आहे। ज्ञानोबा माऊली कदम माऊली बाबा त्यांचीही पुण्यतिथी आजच आहे। आणि ज्यांच्या 2 भावांचा फळ संबंध महाराष्ट्रभर गाजला त्यामधले एक रामकृष्ण भाऊ इडशीकर त्यांचीही पुण्यतिथी आज आहे। आणि आज काल भैरवाष्टमी। आज मला तर असं वाटतंय नाशिकच्या म्हणीप्रमाणे सर्वांच्याच दाढीला पाणी लावावं लागत आहे काय ना, पण सोयीनं काढून घेऊ, काही अडचण नाही। ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलाय। अभंग तर मी तुम्हाला सांगणारच, तसं कीर्तन थोडस उशिरा चालू झाले। तसा मी जिल्हा परिषदेचा प्रामाणिक विद्यार्थी पांडुरंग महाराज, 10ची शाळा 11ला जरी भरली तरी मी 5लाच सोडतो। थोडासा आळंदीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो, नंतर थोडा अभंग सांगतो। पहिल्या पावसात जास्त पेरायला नको, माझी म्हणजे आज रेवड्यावरची कुस्ती आहे। ऐका, कृतायोगी क्षेत्रादी ज्ञानदेवा येते समाधी देव सांग तसे शुद्धी योग बुद्धी जुनाट। ज्ञानोबरायची समाधी इथं 108व्या क्रमांकाची समाधी ज्ञानोबरायची। किती बोला? आळंदीचा इतिहास थोडासा सांगणार आहे तुम्हाला, जरा ऐकून घ्या। आणि ज्ञानोबरायचा 108व्या क्रमांकाचा अवतार सुद्धा इथं समाधी करते झालाय। आणि या ज्ञानोबरायांची समाधी किती दिवस इथं राहणार आहे? देव सांगे ज्ञानेश्वरा चंद्र तारा जव दिन करा तव तुझी समाधी राहे रे शिरा दर्शने उद्धारा मूळ जना। तुमच्या आमच्या करता ज्ञानोबरायची समाधी किती दिवस राहणार आहे?
जोपर्यंत समुद्राचं पाणी आटत नाही तोपर्यंत ज्ञानोबराची समाधी राहणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, नाही नाही, जोपर्यंत ज्ञानोबराची समाधी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. एवढा आगाध महिमा ज्ञानोबरांचा आहे. ज्या ज्ञानोबराच्या दरबारामध्ये राहण्याचा योग येतो त्यांचं वर्णन काय करावं. आपला तर अधिकार ज्ञानोबराच्या समाधीचं वर्णन करण्या इतका नाहीये. तर ज्यांच्या कुशीमध्ये आम्ही अनेक वर्ष झालं राहतो, कसलाही व्यक्ती असू द्या ज्ञानोबराच्या जवळ आला की महाराज ज्ञानोबराय म्हणजे परिचय, कसलाही दगडी येऊ द्या ना महाराज, लईडी आळंदीत आता काय सांगायचं, निवळ ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत ज्याला मला आलेली समधी आळंदीत, कसलाही येडा येऊ द्या पण ज्ञानोबराय महाराज त्याला शुद्ध करून सोडतो. कसलाही दगडी येऊ द्या, एकदा का ज्ञानोबराच्या समीप आला की त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. अशी ज्ञानोबराची समाधी फार पावन समाधी आहे. आणि अनेक जणांनी याच्यावरती आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. एकनाथ महाराजाला ज्ञानोबरायांनी दर्शन दिलं. 300-350 वर्षांनी 400 वर्षांनी ज्ञानोबरायांनी एकनाथ महाराजांना दर्शन दिलं. पण इथं बादशाह आला विजापूरचा, आणि विजापूरच्या बादशहानं शंका निर्माण केली, अरे 300-350 वर्षापूर्वी ज्ञानोबराय जर दर्शन देऊ शकतात नाथ महाराजाला, तर ते आतापर्यंत ज्ञानेश्वर महाराज अभी तक जिंदे है. ती सर्व तर्कवादी होते महाराज. इतिहास तुम्ही बघा, जेवढ्यांनी आपल्यावरती आक्रमण केली ही समधी मंडळी हिंदू धर्म विध्वंसक होती. अल्लाउद्दीन खिलजी आला, बादशाह आला, औरंगजेब आला, या सर्वांनी जेवढी जेवढी हिंदूंची वजनदार मंदिरं होती समधी तोडली महाराज. काय ठेवलं महाराज मला? अल्लाउद्दीन खिलजीने तर काहीच ठेवलं नाही. उत्तरेतला असू द्या, दक्षिणेतला असू द्या, काय ठेवलं नाही अल्लाउद्दीन खिलजीनं. पण तो बादशाह आळंदीमध्ये आला, समजे तर्कवादी माणसं होते, ते म्हणला अरे अभी तक ज्ञानेश्वर महाराज जिंदे है. तो जरा आचाटच पडला. ज्ञानोबराची समाधी आतापर्यंत जिवंत आहे, ज्ञानोबरा महाराज आतापर्यंत जिवंत आहेत म्हणले, मला बघायचं. त्यानं महाराज ज्ञानोबराच्या समाधीला खंती लावली आणि ज्ञानोबराच्या समाधीला होल पाडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला खरं सांगू का, माऊली विनोदाने सांगत असतात त्या होलामधून भुंगे निघले. भुंगे कशामधून? त्या समाधीमधून भुंगे निघले. आता काय बोलायचंय त्या भुंग्यांचं? त्याच्या टोपीत भुंगे, माऊली विनोदाने सांगत असतात, त्याच्या लुंगीत भुंगे, त्याच्या केसात भुंगे, भुंगेच भुंगे. त्याची अशी अवस्था झाली महाराज. पण वक्ते महाराज म्हणायचे, बुवा हे प्रेतावरला थडग नाही, ही ज्ञानोबराची संजीवन समाधी आहे बुवा. विठाला विठाला असा आगाध महिमा ज्ञानोबरांचा आहे. इथं आल्याच्या नंतर माणसानं काय केलं पाहिजे याचं बी फार विशेष महत्व आळंदीचं सांगितलेलं आहे. ज्ञानोबराचं चिंतन माणसाने केलं पाहिजे. माझ्या ज्ञानदेवाचे नित्य नाम वाचे, उद्धरती तयाचे सकळ कुळे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवाची होतो, वासुदेवाची होतो, अखंड वदनी वद येतो. ही समाधीतली प्रमाण जरा मी पाठ केलेत पण मला जरा जड चाललेत. हरी भाऊ विठाला विठाला. सोपं नाही समाधी सांगणं, एवढं सोपं नाही बुवा. मी मस्त ताकद लावून राहिलो पण समोर येणार ना महाराज. हा, आळंदीत आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे? इंद्रायणी स्नान करे ते प्रदक्षिणा. माणसानं नित्य इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे. या इंद्रायणी नदीचा उगम असा सांगितलं, एकदा भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब विमान मार्गे जात असताना आनंदवनामध्ये थांबले. भगवान शंकरांनी आज्ञा केली, विमान खाली घ्या. विमान खाली घेतल्याच्या नंतर महाराज भगवान शंकर गडबडा जोडायला लागले. का? शंकर पार्वतीने सांगितलं, ओ आज सकाळीच काय कार्यक्रम लावलाय म्हणले तुम्ही? अगं ते म्हणले, तुला काय सांगायचंय, इथं फार मोठे योग पुरुष जन्माला येणार आहेत म्हणले. इथं ज्ञानोबराय जन्माला येणार आहे, इथं सोपानदेव महाराज जन्माला येणार आहे, इथं निवृत्तीनाथ महाराज जन्माला येणार आहेत, इथं मुक्ताबाई जन्माला येणार आहेत. हे फार मोठे महात्मे या भूमीमध्ये जन्माला येणार आहेत. त्यांचे रजकण माझ्या शरीराला लागले पाहिजेत म्हणून मी लोटांगण घेतोय म्हणले, लोळतोय.
पण भगवान शंकर नाचायला लागले, नृत्य करायला लागले महाराज, तांडव नृत्य करायला लागले. पण तांडव नृत्य बघायला इंद्रचंद्रादी देव सर्व महाराज या आनंदवनावरती आले. या आळंदीतले चारही युगाचे 4 नाव प्रसिद्ध आहेत. कापिल, वारुळ, आनंदवन आणि अलंकापुरी ही 4-5 नावं प्रसिद्ध आहेत. आपण ऐकलेलं आहे, जास्त काही दाट सांगत नाही मी तुम्हाला. प्रत्येक युगातली वेगवेगळी नावं आळंदी क्षेत्राला सांगितलेली आहेत. पण त्या आनंदवनामध्ये कृतयुगामध्ये त्या आनंदवनामध्ये भगवान शंकर उतरले, तांडव नृत्य करायला लागले. सर्व इंद्रचंद्रादी देव त्यांचं नृत्य बघण्याकरता आले. सर्व देवाधिक मी तुम्हाला इंद्रायणी नदीचा उगम सांगतोय, इंद्रायणी नदीचा इतिहास सांगतोय तुम्हाला. आणि नृत्य करायला लागल्याच्या नंतर सर्व देवाधिक महाराज सर त्यांचं नृत्य बघत होते. पण इंद्र नृत्य बघत नव्हता, इंद्र पार्वतीकडे बघत होता महाराज. आता त्याचा काही इतिहास नवीन सांगायचा आहे का तुम्हाला? ती जुनी परंपराच आहे. इंद्र पार्वतीकडे बघत होता, भगवान शंकराचं नृत्य समजे देवाधिक बघत होते. आणि नृत्य बघत असताना इतिहास असा झाला, भगवान शंकराचं नृत्य पाहत पाहत समजे देवाधिक मग्न झाले. पण इंद्र काही शांत बसला. इंद्र डायरेक्टच पार्वतीकडे गेला महाराज. पार्वतीला म्हणला, अगं काय या येड्याच्या नादी लागली म्हणे तू? हे गळ्यात वासुकीचा हार घालतय म्हणे, गजचर्म पांघरतय, अंगाला भस्म लावतय म्हणे, चल मी तुला माझी राणी करतो म्हणली. माझी दासी, माझी पत्नी तुझी दासी करतो म्हणली. पण पार्वतीने सांगितलं, आईसारख्या मातामालीवरती तू लक्ष ठेवतो म्हणले, तुला काही समजलं पाहिजे, तुला काही वाटलं पाहिजे. पार्वतीने शाप दिला, जा तू स्त्री होऊन पडशील. इंद्रायणी झाला महाराज. 4 युग इंद्र वाहत होता. किती युग? जोपर्यंत तुला ज्ञानोबराय दर्शन देत नाही तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही. जोपर्यंत ज्ञानोबराय तुला दर्शन देणार नाही तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही. इंद्र रडायला लागला, पडायला लागला, सिद्धेश्वराची साधना करायला लागला. सर्व साधना त्यांनी केल्या पण मात्र त्याचा उद्धार होईना. पण एक दिवस ज्ञानोबराय जन्माला आले आणि ज्ञानोबरायांनी स्नान केलं आणि इंद्राचा उद्धार झाला महाराज. या इंद्रायणीमध्ये माणसाने नित्य स्नान केलं पाहिजे. इंद्रायणी, दक्षिण वाहिनी, त्याच्या आधीच प्रमाण. येथे जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठ वास जोडे. पुढं तुझं नाही कुवाडे मी कोडे वासी. इथं नित्य स्नान इंद्रायणीचं घडलं पाहिजे. इंद्रायणी, दक्षिण वाहिनी, भागीरथी, मनकर्णिका ध्वनी या मिळाल्या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी. तुम्ही जर त्या ज्ञानेश्वरी मंदिरावरती वर चढले ना, कुठं त्या ज्ञानेश्वरी मंदिरावरती वरून लांबून असं पाहायचं महाराज, आपल्याला इंद्रायणी दक्षिण वाहिनी दिसते. वरून पाहिल्याच्या नंतर उडी नाही मारायची. वरून त्याच्यावर चढल्याच्या नंतर केंद्रीय महाराजांचं ज्ञानेश्वरी मंदिर मोठं, त्याच्यावर चढून जर तुम्ही वरून पाहिलं ना तर इंद्रायणी अशी दक्षिण वाहिनी दिसते. तसा इंद्रायणीचा प्रभाव ज्ञानोबरायच्या समाधीच्या वरून आहे, समोरून आहे. वर लांबून पाहिल्याच्या नंतर दिसते. माणसाला नित्य स्नान इंद्रायणीचं केलं पाहिजे महाराज. ऐका, आळंदीमध्ये आल्याच्या नंतर नित्य काही गोष्टी केल्या पाहिजेत महाराज. नित्यानुष्ठान आळंदीमध्ये केलं पाहिजे. नित्यानुष्ठाने इत्यरते त्याचे पूर्वज उद्धरते. नित्य अन्नदान माणसानं आळंदीमध्ये केलं पाहिजे. जे का अन्नदान करीते ते पावते वैकुंठ राजे. मुद्दा क्रमांक 3, आळंदीमध्ये काय केलं पाहिजे? आजन वृक्षाच्या खाली कथा ऐकली पाहिजे. आजान वृक्षाखाली कथा नित्य जोडे जो सर्वता. आजन वृक्षाच्या खाली माणसाने नित्य कथा केली पाहिजे. सुवर्ण पिंपळाची पूजा माणसाने नित्य केली पाहिजे. सुवर्ण पिंपळाला 7 तरी प्रदक्षिणा माणसानं घातल्या पाहिजे. ज्या सुवर्ण पिंपळाला ज्ञानोबरायच्या आईसाहेबांनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, त्या पिंपळाला नित्य माणसानं प्रदक्षिणा केली पाहिजे. आलं का लक्षात? आणि ब्राह्मण भोजन महाराज या तीर्थक्षेत्रामध्ये घातलं पाहिजे. कोणतीही साधना करा, कोणतीही उपासना करा, त्याचा शेवट ब्राह्मणाला दान दिल्याशिवाय होत नाही. असं शास्त्रच. जे काही भूदेव आहेत त्या भूदेवांची पूजा आपल्याला करावी लागते. त्यांना काहीतरी दान द्यावं लागतं. मग ती कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही दान दिलं तरी चालतं. अशा नित्य गोष्टी आळंदीमध्ये करायला लागतात.
स्नान इंद्रायणीचं आपल्याकडनं झालं पाहिजे, प्रदक्षिणा झाली पाहिजे, नाही तर रोज ज्ञानोबरायचं दर्शन झालं पाहिजे. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तका सो दिवस रजनी. सकाळ संध्याकाळ जो आळंदीत राहतो ना त्याने ज्ञानोबरायचं सकाळ संध्याकाळ दर्शन घेतलं पाहिजे. झोपा घ्यायच्या नाहीत महाराज. ज्ञानोबरायपाशी जायचं म्हणजे जायचं. कितीही जरी आजारी असला तरी माणसाने दर्शनाला गेलंच पाहिजे महाराज. कितीही तुम्हाला कष्ट असू द्या, कितीही तुम्हाला ताण असू द्या, एकदा का तुम्ही समाधीवरती डोकं ठेवलं ना टेन्शनलेस माणूस होतो महाराज. हे माझा अनुभव सांगतो. कितीही त्रास होऊ द्या, कितीही तुम्हाला टेन्शन असू द्या, पण कधी ज्ञानोबराच्या सानिध्यात तुम्ही गेले, समाधीवरती डोकं ठेवलं, कसलाही ताण तुमच्या डोक्यावरती असू द्या महाराज, त्याचं निवारण होतं. म्हणून ज्ञानोबराच्या समाधीवरती नित्य माणसाने डोकं टेकवलं पाहिजे. श्री ज्ञानदेवाचरणी मस्तका सो दिवस रजनी. नित्य प्रदक्षिणा माणसाने केली पाहिजे. 2 प्रदक्षिणा, एक क्षेत्र प्रदक्षिणा, एक पंचक्रोशी प्रदक्षिणा आहे. माणसानं नित्य प्रदक्षिणा आळंदीमध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. ऐका बरं का, नित्य प्रदक्षिणा आळंदीमध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. क्षेत्र प्रदक्षिणा तर केलीच पाहिजे, पण पंचक्रोशी प्रदक्षिणा प्रसिद्ध आहे महाराज. इंद्र येवोनी भूमीशी याग केले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी यापासून. पंचक्रोशी तिथून सांगितली जाते, पण ज्ञानोबरायचे पंचक्रोशीचे प्रमाण मला पाठ आहेत. फक्त जर चुकले तर मला सांगायला म्हणजे पाठिंबा द्या भाऊ. हरिभाऊ आलाय काय अडचण नाही तशी, भावकीच्या कामाला येत असते बुवा. ऐका, आळंदीची क्षेत्र प्रदक्षिणा फार मोठी आहे. एक 200 ते 250 किलोमीटरची पंचक्रोशी प्रदक्षिणा आहे. कुठून सुरुवात होते? ते शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे मातुरलिंग साक्ष, तेही केशव प्रत्यक्ष चतुर्भुज रूपी असे. पूर्वे मरकळ. त्या मरकळ नाव पूर्वी काय होतं? इंद्राने ब्रह्महत्या केली. त्या ब्रह्महत्येचा पातक, त्याचा मळ ज्या गावामध्ये गेला, ज्या तीर्थामध्ये गेला, त्याला मलहर तीर्थ म्हणतात. त्याच अपभ्रंश झालं मरकळ. तिथं केशी राजाचं मंदिर आहे. ही सर्व संत मंडळी ज्या द्वारातून बाहेर निघाली ना, जे काही 4-5 द्वार आहेत, त्याच्यामधला एक द्वार मरकळ आहे. त्या द्वाराच्या मधून सर्व संत मंडळी बाहेर निघाली महाराज. फार गोड इतिहास आहे. एवढा मला वटवता येणार नाही, पण थोरा मोखांच्या मुखातून ऐकलेलं मी आपल्या समोर मांडतोय. त्या द्वारामधून सर्व संत मंडळी निघाली. कधीतरी केशीराजाचं मंदिर तुम्ही तिथे जाऊन बघा. असं वजनदार मंदिर आहे महाराज, गोड. ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे मातुरलिंग साक्ष, तेही केशव प्रत्यक्ष चतुर्भुज रूपी असे. मरकळ मलहर तीर्थ झालं. क्षेत्र कशाला म्हणतात आणि तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात? 1 मिनिटामध्ये सांगतो. तुळजापूर हे क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र नाही. कोल्हापूर हे क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र नाही. तीर्थक्षेत्राला 10 ते 12 शिवलिंगाचा वेढा असतो. किती शिवलिंगाचा वेढा असतो? बोला की. 10 ते 12 शिवलिंगाचा वेढा असतो. आपल्या ज्ञानोबरायच्या पंचक्रोशीमध्ये कमीत कमी 11 ते 12 शिवलिंग येतात महाराज. समधी सांगतो मी आपल्या समोर, फक्त मोफत राहा. मलहर तीर्थ मरकळचं केशीराज मरकळ झालं. ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे मातुरलिंग साक्ष, तेही केशव प्रत्यक्ष चतुर्भुज रूपी असे. तिथून पुढे गेलं की समोर संगमेश्वर लागतो. तिथं पंडित मुरार जगदेव त्याची प्रसिद्ध तुळा झाली, म्हणून त्या गावाचं नाव पडलं तुळापूर महाराज. त्या तुळापूरचा इंद्रायणीचा आणि भीमेचा संगम आहे. ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे, तिथं इंद्रायणीचा आणि भीमामातेचा संगम आहे. तिथला संगमेश्वर, त्या संगमेश्वराचं दर्शन करायचं. तिथनं पुढे बावडी मार्गे वाघोलीचा वाघेश्वर, त्या वाघेश्वराचं दर्शन घ्यायचं. तसंच सरळ पुढे निघायचं. पुढे गेल्याच्या दक्षिणे पुणेश्वर देव, पुण्यस्थळ महादेव, मूळपीठ नागेंद्री पाहो, त्रिवेणी रूपी वाहत असे. पुणेश्वर का आपल्या ताब्यामध्ये नाही, पण नागेश्वर मात्र त्या नागेश्वराचं दर्शन होतं. त्या सोमवार पेठेमध्ये त्याचं मंदिर आहे. मूळपीठ नागेंद्री पाहो, त्रिवेणी रूपी वाहत असे. तिथनं पुढे खाली गेले की सोमेश्वर, पाशांचा सोमेश्वर. त्या सोमेश्वराचंही मंदिर खाली आहे असं जमिनीमध्ये. फार मस्त आहे, अगदी आनंददायी मंदिर आहे. तिथून थोडंसं खाली गेलं की तळेगावला राही रुक्माबाईचं मंदिर आहे. या महाराष्ट्रामध्ये पहिलं संयुक्त मंदिर राही रुक्माबाईचं तळेगावला आहे. आणि तिथं संताजी तेली जगनाडे त्यांचे वंशज राहतात. तिथं तुकोबरायच्या हस्तलिखित अभंग त्यांच्याकडे आहेत. कधीतरी गेल्याच्या नंतर तुम्ही तिथं बघा. पंचक्रोशीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला समजतं बुवा. तिथं राही रुक्माबाईचं मंदिर आहे. तिथून आपली पंचक्रोशी पुढे जाते, इंदोरीला येते.
पश्चिमेंदोरे देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाव पुढं उत्तरे सिद्धेश्वर देव खेटक ग्रामी भागीरथी. तिथं इंद्रेश्वर आणि ब्रह्मेश्वर दोन शिवलिंग आहेत. माणसाला कसलाही कुष्ठरोग होऊ द्या, त्या इंद्रेश्वराच्या दरबारामध्ये पुढं असं मोठं तळ आहे, त्या तळ्यामध्ये जर स्नान केलं ना, कसलाही कुष्ठरोग होऊ द्या माणसाला, तो कुष्ठरोग नष्ट होतो महाराज. आणि इंद्राने तिथं साधना केलेली आहे. तिथं कुंडमळा म्हणून प्रसिद्ध आहे. त्या कुंडमळ्यामध्ये इंद्राने साधना केली. असली मोठी मोठी कुंड आहेत महाराज, काय बोलायचंय तुम्हाला. तिथं ब्रह्मेश्वर, इंद्रेश्वर, ब्रह्मेश्वर. तिथून पुढे निघायचं, उत्तरे सिद्धेश्वर देव खेटक ग्रामे भागीरथे, असं कुंड आहे महाराज त्या सिद्धेश्वराच्या खेडला. उत्तरे सिद्धेश्वर देव खेटक ग्रामे भागीरथे. तिथून पुढे गेलं की किंदुरावरणी उतरलेले घाट, कान्होबा पाटकांपासून आपण खाली उतरतो, पण त्या घाटामध्ये ज्ञानोबराईच्या पादुका आहेत. कधीतरी केंदूरचा घाट जर तुम्ही उतरले ना, तिथं ज्ञानोबराईच्या पादुका. आमच्या पंचकृषी मंडळाचे सदस्य बापूसाहेब महाराज डफळ, त्यांच्या वडिलांच्या स्वप्नामध्ये महाराज ज्ञानोबराय गेले. ज्ञानोबराने सांगितलं, बुवा माझ्या पादुकांचा तिथं काहीतरी जीर्णोद्धार झाला पाहिजे. मग ती बापूसाहेब डफळांनी तिथं मस्त ज्ञानोबराची समाधी बांधलेली बघा, त्याचा जीर्णोद्धार केला. आपली सर्व पंचकृषी मंडळ, सर्व मंडळी त्या ठिकाणी थांबते, तिथं हरिपाठ होतो. मग तिथून आपली पंचकृषी पुढे निघते. तिथं एक बहुला गायचा आणि देव याचा काहीतरी संवाद झाला होता. मग ती बहुला गाय पुढे बहुळ आली म्हणून त्या गावाचं नाव पडलं बहुळ. आणि बहुळ पासून पुढं शेल पिंपळगाव लागतं, आणि पलीकडं अलीकडं कोणतं गाव लागतं, अलीकडं शेलगाव, आणि पलीकडे पिंपळगाव. त्या पिंपळगावचा आणि शेलगावचा वेगवेगळा इतिहास आहे. पिंपळगावचा असं, त्या पिंपळगावामध्ये पिप्पलाद मुनी राहत होते. त्या पिप्पलाद मुनींनी त्या पिंपळाच्या झाडाची बोरं खाऊन साधना केली म्हणून त्या गावाचं नाव काय पडलं, पिंपळगाव. आणि शैलेश्वराचा इतिहास वेगळा आहे. ऐका बरं का, शैलेश्वर, तिथं शैलेश्वराचं संगमेश्वराचे दोन शिवलिंग आहेत. शैलेश्वर आणि संगमेश्वर हे दोन तीर्थ तिथं आहेत. तिथं भामा नदीचा इतिहास सांगितला जातो. भामा ही ब्रह्मदेवाची कन्या, ब्रह्मा कन्ये ते धरुजाय. दिसायला अगदी नकशिकांत होती, पण ब्रह्मदेवाची दृष्टी, ब्रह्मदेवाची वासना आपल्या कन्येवरती गेली. एवढी देखणी कन्या, पण त्या कन्येच्या अंतःकरणामध्ये असं आलं की बापाच्या हातून दुष्कृत्य घडू नये म्हणून ती स्वतः पाणी झाली. पण ब्रह्मदेवाकडून मानसिक पाप घडलं. पण हे पाप कसं जाणार, की ज्यांनी त्याच्यामध्ये स्नान केल्याच्या नंतरच ते पाप जाणार महाराज. तुम्ही कधीतरी त्या भामा नदीचं पाणी असं आटल्याच्या नंतर बघा, त्याच्यामध्ये कुंड आहेत, अशी मोठे मोठे कुंड आहेत की ज्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने स्नान केलेलं आहे. अशी वजनदार मोठे मोठे कुंड आहेत महाराज. तिथून शैलेश्वराचं दर्शन घ्यायचं, संगमेश्वराचं दर्शन घ्यायचं, भानोबा कोयाळीचा भानोबा करायचा, मरकळ यायचं, आणि पुन्हा आळंदीला यायचं. ही आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा माणसाने नित्य प्रदक्षिणा केली पाहिजे. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर निदान एवढी तरी साधना केली पाहिजे. नाही काय करता आलं, इंद्रायणीचं स्नान मात्र नित्य माणसाला घडलं पाहिजे. रोज ज्ञानोबराईचं दर्शन झालं पाहिजे. आदरणीय बोधे बाबा होते, आम्ही बाबांना पाहायचं. बाबा दिवसातून 3 वेळेस दर्शन घ्यायचे महाराज. किती वेळेस? सकाळच्या काकड्याला बाबा हजर राहायचे, धूप आरतीला हजर राहायचे, दुपारी बाबा दर्शनाला जायचे. 3 टाइम त्रिकाल संध्या बाबांची असायची. फार अजून सुद्धा संस्थेची मोठी मोठी माणसं, ज्या संस्थेमध्ये शिकण्याचा योग आला, रोज लोक दर्शनाला जातात. समधी मंडळी, गुरुवारी मंडळी रोज दर्शनाला जातात महाराज. आणि आळंदीत वेळ नाही वाया घालवायचा. हे सिद्ध साधकाचे स्थळ, सर्व तीर्था याची मूळ, वास केली नित्य काळ, महादोष जे हरते. पण ह्या ओवीचा अर्थ जर आता दुसरा लावलाय. हे सिद्ध साधकाचे स्थळ, सर्व तीर्था ह्याची मूळ. सांगू का? जाऊ द्या. इंटरनेट ह्याची मूळ, वास केली नित्य काळ, महाभंगार जे होते. काही लोकांनी फार वेळ वाया आळंदीमध्ये घालवला महाराज. ऐका, नित्य माणसाने ज्ञानोबराईचं दर्शन घेतलं पाहिजे, ज्ञानोबराईचं नाम चिंतन केलं पाहिजे, आणि नित्य इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे. असा अनेक इतिहास आपल्याला सांगता येईल. ज्ञानेश्वरी नित्यवाचा विज्ञानेश्वरी, मागोनी मधो करी नित्य
ज्ञानेश्वरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी मागुनी मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी मागुनी मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी मागुनी मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी नित्य ज्ञानेश्वरीचं वाचन अनुष्ठान इथं केलं पाहिजे माणसाने. त्या अनुष्ठानाचं फळ माणसाला मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे, ज्ञानोबरायचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानदेव ज्ञानदेव नित्य माणसाने म्हणलं पाहिजे. समाधीचं दर्शन माणसाचं नित्य झालं पाहिजे. असा अनेक फार मोठा इतिहास आपल्या समोर मांडता येईल. जास्त काही दाट मी आपल्या समोर मांडत येत नाही. जेवढं मी वाचून बघून आलतो तेवढं समज मी तुमच्या समोर सांगितलं. कसं आहे पुढं अजून लय दौंडीचे गडी आहेत महाराज, लय ऐकायचंय तुम्हाला. आता समजा सांगून तुमचं कसं व्हायचं. ऐका पुढं लय ऐकायला चांगली चांगली माणसं आहेत. तर जेवढं सांगता येतं तेवढं माझ्या बुद्धीच्या प्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या साधू संतांनी उभ्या आयुष्यभर काळ सार्थक केला ओला नाम वाचे श्रवणे कीर्ती पाहुले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. अगदी थोडक्या वेळामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. लोकांना कोणतं वाक्य आवडतं का नाही आवडतं मला सांगता यायचं नाही, पण हे वाक्य मात्र फिट आवडतं लोकांना. बुवा हुशार आहे म्हणतात लोक. ऐका या मृत्यू लोकांचा जर आपण विचार केला, या मृत्यू लोकातील सर्व जनजीवन काळचक्रामध्ये अडकलेलं आहे. बुवा विठाला विठाला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला मानव असेल, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला यक्ष किन्नर असेल, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेली देव देवता असेल, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेले संत असतील. नाही नाही साधी व्याख्या मी आपल्या समोर मांडतो. देवापासून ते जीवापर्यंत प्रत्येक व्यक्तीला मात्र काळचक्रामध्ये अडकावं लागलेलं आहे. बा विठाला विठाला काळचक्रामध्ये अडकला नाही असा मानव तुम्हाला बघायला मिळणार नाही. काळचक्रामध्ये अडकला नाही असा यक्ष किन्नर तुम्हाला बघायला मिळणार नाही. काळचक्रामध्ये अडकला नाही असे संत तुम्हाला बघायला मिळणार नाही. नाही नाही काळचक्रामध्ये अडकला नाही असा देव तुम्हाला बघायला मिळणार नाही. प्रत्येकाला मात्र काळचक्रामध्ये अडकावं लागलं. मी बोलत नाही, तुकोबरायांची भाषा आहे. सापडलो संधी काळ सापडलो संधी काळ सापडलो संधी काळ सापडलो संधी काळ आता मज धरवावी शोधे धरवावी शोधे परत वावी बोधे यावे सोडून कृपाने दे यावे सोडून कृपाने दे सापडलो संधी काळ चक्री सापडलो संधी काळ चक्री सापडलो संधी काळ चक्री सापडलो वजनदार भाषा आहे. तुकोबराय म्हणतात सापडलो संधी काळ चक्री. प्रत्येकाला मात्र या काळचक्रामध्ये अडकावं लागलं. आतापर्यंत याच्यामधून कोण सुटूच शकलं नाही. बाबा तुका म्हणे येते शिवरत्व निवडे पडिले बापुडे काळचक्री. महाराज म्हणतात हे काळाचं चक्र एवढं भयानक आहे. आतापर्यंत याच्यामधून कोण सुटू शकलं नाही, इथून पुढे सुद्धा सुटणार नाही. बाबा पूर्वीच्या काळामध्ये पाणी वन करण्याकरता दोन साधनं असायची. एक रहाट गाडगं, दुसरं म्हणजे मोठ. त्या मोठीने एकदाच पाणी वरती येतं, पण त्या रहाटाचं तसं नसतंय. त्या रहाटाला अनेक गाडगी बांधलेली असतात. जसं त्या विहिरीमध्ये फिरतं तसं फिरत असताना त्याला बांधलेल्या गाडगेला जसं भरती ओटीला सामोरं जावं लागतं, तसं महाराज म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या रहाट गाडग्याप्रमाणे भरती ओटीला सामोरं जावं लागणार आहे. बुवा विठाला विठाला हे रहाट गाडगा आतापर्यंत कुणाला चुकल्या. तुम्ही म्हणताल बुवा आम्ही आमच्या घामाने कमवलेला आहे, आम्ही आमच्या कष्टाने कमवलेला आमच्या बाप जाद्याचा आहे. सोन्या बोलूच नको, तुला याच्यामध्ये फिरावं लागणार म्हणजे फिरावं लागणार. पण असं तसं नाही, दमजिरेपर्यंत फिरावं लागणार. तुका म्हणे फिरे बोवंडेने दमजिरे, दमजिरेपर्यंत तुला याच्यामध्ये फिरावं लागणार. कुणा कुणाला फिरावं लागलं
नाही नाही नाही, किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरेसा पाठोवाटी. महाराज म्हणतात कितीही वजनदार असू द्या आणि कुणीही असू द्या, त्याला याच्यामध्ये फिरावं लागणार म्हणजे फिरावं लागणार. राजगड का आतापर्यंत सहजासहजी कुणाला चुकलेलं नाही बुवा, आणि इथून पुढे सुद्धा चुकणार नाही. शास्त्रकारांनी फार मोठ्या मोठ्यांची यादी आपल्या समोर दिलेली आहे. कुणाला काळचक्रामध्ये अडकावं लागलं, कोण कुणाला सोडू शकत नाही बुवा काळचक्रामध्ये अडकलेले नाही का. कुणाला जावं लागलं. रामसेवनम बलेर्नियमनम पांडुसुतानामनम वृष्णीनाम निधनम नृपश्चात परिभ्रंशनम नाट्याचार्य कमर्जुनस्य पतनम संचित्य लंकेश्वरी वशात जनो सहत कह किम परित्रायते. शास्त्रकार म्हणतात बुवा ह्याच्यामध्ये सर्व वजनदार लोकांची यादी आहे. कोण? रामसेवनम प्रभू रामचंद्र जो अयोध्येचा राजा आहे, त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा 14 वर्षे वनवास भोगावा लागला. रामसेवनम बलेर्नियमनम बळी, त्या बळीला सुद्धा रसातळाला राहावं लागलं. रसातळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा. रामसेवनम बलेर्नियमनम पांडव सुताना म्हणून कोण? पांडव द्वारकेचा राणा पांडवा घरी. अरे ज्यांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा राहिला होता त्या पांडवांना सुद्धा 5 वर्ष अज्ञातवासात राहावं लागलं. किती वर्ष बोला की? 5 वर्ष अज्ञातवासात त्या पांडवांचा सहकारी. सोपन. अरे देव ज्यांच्या घरी असताना सुद्धा ज्यांना 5 वर्ष अज्ञातवासात राहावं लागलं. रामसेवनम बलेर्नियमनम पांडवसुता नामनम वृष्णी नाम निधनम. कोण? वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. जो देव आहे या ब्रह्मांडाचा धनी आहे भगवान श्रीकृष्ण, त्याला एक जराव्याध बाण मारतो, एक पारधी बाण मारतो आणि देवाला ऊर्ध्वगतीला प्राप्त व्हावं लागलं. जिथं देवाला मारावं लागलं तिथं आपली काय कथा आहे बुवा. विठाला विठाला रामसेवनम बलेर्नियमनम पांडुसुता नामनम वृष्णी नाम निधनम नृपश्चात परिभ्रंशनम. कोण? नलराजा. हजारो यज्ञांचा अधिपती होता नलराजा महाराज. त्या नलराजाला सुद्धा आपल्या राज्यातून परिभ्रष्ट व्हावं लागलं, राज्य सोडून जावं लागलं. कुणाला? नलराजाला. रामसेवनम बलेर्नियमनम पांडुसुता नामनम वृष्णी नाम निधनम नृपश्चात परिभ्रंशनम नाट्याचार्य कमर्जुनस्य. कोण? अर्जुन. अरे भगवान परमात्म्याचं ना अर्जुनाचं एवढं सख्यत्व होतं, त्या देवानं सख्या भावाला सांगितलं नाही, सख्या भाऊकीला सांगितलं नाही, सख्या बायकोला सांगितलं नाही. ते गुज अर्जुनीशी बोलत एवढं सख्यत्व देवाचा ना अर्जुनाचं होतं. त्या अर्जुनाला सुद्धा बृहन्नाडा बनावं लागलं. बृहन्नाडा शब्द जरा जडत जाईल तुम्हाला. तृतीय पंथी बनावं लागलं. हा बी जरा जडत जाईल काय नो. जोगती बनावं लागलं. नाही हा बी जडत चाललाय काय. कलिंग बनावं लागलं. आता ह्याच्या पुढे काय मला येत नाही, असेल तुम्हाला माहित तर सांगा मला. तृतीय पंथी बनावं लागलं आणि नृत्य करावं लागलं. साधा होता का अर्जुन? बोला की. अरे भगवान परमात्म्याने स्वतःची मांडी रथात चढण्याकरता अर्जुनाला देवला एवढा अधिकार संपूर्ण अर्जुन, त्या अर्जुनाला सुद्धा तृतीय पंथी बनून नृत्य करावं लागलं मला. रामसेवनम बलेर्नियमनम पांडवसुता नामनम वृष्णी नाम निधनम नृपश्चात परिभ्रंशनम नाट्याचार्य कमर्जुनस्य पतनम संचित्य लंकेश्वर. कोण? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. बोला. सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगा ते कवडी गेली नाही. हे सारखे सारखे 2 प्रमाण आहेत. ऐका सख्या बहिणी समजा. विठाला विठाला. ऐका तो रावण खकाना झाला. त्या रावणाचं काय राहिलं मला बोला की. बोला काय राहिलं रावणाचं? अख्खी लंका सोन्याची होती रावणाची. काय राहिलं का रावणाचं? आपली 1.5 एकराचीच पट्टी असते, आपण ईदबरोबर न चालतो महाराज. अख्खी लंका सोन्याची होती रावणाची. काय नेलं नाही रावणाने महाराज. दुष्टीमुळे मरण, इंद्रियाच्या द्वारे लावण्य ते खरे दुःखमुळे महाराज म्हणतात. एक चूक रावणाला एवढी महागात पडली महाराज, अख्खा नाश भोगावा लागला रावणाला. लक्षात ठेवा, माणसाला जीवन जगत असताना जपून पाऊल टाकला पाहिजे. मग तो महाराज असो नाही तर कोणी असो, व्यवहार असो परमार्थ असो, कोणतीही गोष्ट असो, माणसाला विचार करून पाऊल टाकला पाहिजे बा. प्रत्येक एखादी गोष्ट करून त्याच्या पश्चाताप करण्यापेक्षा विचार करून कोणतीही गोष्ट केली पाहिजे माणसाने. रावणाचा खकाना झाला. मग शास्त्रकार म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला यांच्यासारखं सर्व गोष्टी मात्र भोगाव्या लागणार आहेत. आकाश श्लोक मी आपल्या समोर मांडला. कोणाला राहिलं मला सांगा ना तुम्ही. कोण राहिलं याच्यामधलं? कोणी नाही राहिलं. प्रत्येकाला कर्म भोगावं लागलंय. प्रत्येकाला त्या राहट गाडग्याप्रमाणे भरती ओटीला सामोरं जावं लागलेलं आहे. कोण याच्यामधून सुटू शकत नाही बा. ज्ञानोबराय फार गोड बोलतात. निहाळे पाके वडा पसरला असेच वडा जो करो माझी वाडा आकार गजू. त्या काळाचा जवडा एवढा व्यापक आहे. आतापर्यंत
त्या व्यापक जबड्यातून कोण सुटू शकलं नाही, इथून पुढेही सुटणार नाही बुवा. विठाला विठाला एका ओढ्याला पूर आला होता. पलीकडे उंट उभा होता आणि अलीकडे शेळी उभा होती. आणि त्या ओढ्यातून अलीकडे येत असताना त्या उंटाच्या मदारीहून पाणी चालू होतं. उंटाची मदर कळते का? तुम्ही उंटावर बसले का घोड्यावर बसले? बोला, बसले नाही का कशावर? ऐका, उंटाच्या मदारीहून पाणी चाललं होतं आणि शिळ्या अलीकडल्या कडेला उभा होती. पण पाण्यातून अलीकडे येत असताना त्या शिळीने त्या उंटाकडे टकामका पाहिलं महाराज. आणि अलीकडे आल्याच्या नंतर ती शिळी त्या उंटाला काय विचारते माहितीये का? उंट दादा माझ्या अळपण्या भिजतील का? हा, उंट म्हणला उडी टाकाव, नॉनस्टॉप हिंदी महासागर येत गत्वा न निवर्तन. अरे जिथं उंटाच्या मदारीहून पाणी चाललं तिथं तुझ्या अळपण्याची काय कथा आहे? जिथं यक्षा किन्नर गण गंधर्वांना जावं लागलं तिथं तुमची आमची काय कथा आहे बुवा. विठाला विठाला तू म्हणचाल बुवा लय मग धन्न काळचक्र लावलं, याच्यातून बाहेर निघण्याकरता काही साधन आहे का नाही? वा, याला तर वारकरी संप्रदायाचे संत वाङ्मय म्हणतात. ऐका, असा कोणताही सिद्धांत तुम्ही मांडा की त्याच्यावरती ज्ञानोबराची उत्तर म्हणून सापडल्याशिवाय राहणार नाही. असा कोणताही सिद्धांत तुम्ही मांडा त्याच्यावरती तुकोबरायचं प्रमाण उत्तर म्हणून सापडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. फक्त बुवा जरा काय अभ्यास करणारा पाहिजे. तुम्ही नाहीतर बोलणं असू द्या, हो, बोलण्याबद्दल दुमत नाही, पण त्या बोलण्याला काहीतरी आधार असला पाहिजे. नाहीतर राजीव गांधी निराधार योजना काही कामाची नाही. काय कीर्तनकार असे असतात, हे 2 तास नुसतं भाषण ठोकी देत, मधी ज्ञानोबरा येत नाहीत, तुकोबरा येत नाहीत, आलं तर तिसरीच गाणी येतात महाराज. असलं झालं नाही पाहिजे. कोणताही सिद्धांत म्हणतात त्याला एक तरी प्रमाण आपल्याकडे आलं पाहिजे. कुणाचंही द्या, ज्ञानोबराचे द्या, तुकोबराचे द्या, निळोबराचे द्या, कुणाचं द्यायचं त्याचं द्या, पण निदान त्याला आधार पाहिजे. आधाराशिवाय बोलण्याला वजन राहत नाही बुवा. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल लय काळ चक्र लावलं, याच्यातून बाहेर निघण्याकरता काही साधन आहे का नाही? ज्या वेळेस आपल्यावरती प्रतिकूल काळ येतो ना त्यावेळेस माणसानं शांत राहिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? शांत राहिलं पाहिजे. वाईट काळामध्ये माणसानं संयम ठेवला पाहिजे. सबसे बडा खाना दम खाना, नाही तर दणके खाना. दम खायचा बघा माणसाने, दम धरायचा. लोकाला शिजेपर्यंत दम आहे पण निवेपर्यंत दम नाही. ज्याला असं वाटतंय आपली 35 फूट उडी लांब गेली पाहिजे, त्यानं 5 फूट तरी मागं सरलं पाहिजे. बोला की किती फूट सरलं पाहिजे? मागं सरायचं नाही लेका, पुढं कसं जातील? ज्याला असं वाटतं आपल्या धनुष्याला लावलेला बाण लांब गेला पाहिजे, त्यानं थोडा तरी मागं ताणला पाहिजे का नाही? मागच ताणायचं नाही, पुढं कसा जाईल? भाग्यवान कुणी मागून लाद घालीत नाही. ज्याला दिवस बघायचा त्यानं रात्र सरायची वाट बघितली पाहिजे. एकदा का रात्र सरली की तुमच्या जीवनामध्ये दिवस येणार आहे. एकदा का प्रतिकूल काळ गेला की तुमच्या दिवसामध्ये चांगला दिवस येणार आहे, चांगल्या दिवस येणार आहे. दुःख भोगायची सवय असली की माणसाला सुखाची प्राप्ती लवकर होते. दुःख भोगायची सवय नसेल तर महाराज सुख सुद्धा त्याला पचत नाही. पण एवढं लक्षात ठेवा, एकदा का दुःखाचा डोंगर संकला की तुमच्या जीवनामध्ये चांगलं वलय मात्र लागणार आहे. पण प्रतिकूल काळ जाण्याची वाट माणसाने पाहिली पाहिजे. एकदा का तुमचा प्रतिकूल काळ गेला की तू त्याच्यामधून तरलाच बघा. काळ वेळ तुटी झाल्यात, काळ वेळ तुटी झाल्यात रे, काळ वेळ तुटी झाल्यात रे, काळ वेळ तुटी झाल्या सरे. आयुष्याचे शेवटी पायास भेटे, शेवटी पायास भेटे, आयुष्याचे शेवटी पायास भेटे, शेवटी पायास भेटे. आयुष्याचे शेवटी पायासवे भेटी, काळ वेळ तुटी झाल्या तरी. एकदा का तुझा प्रतिकूल काळ गेला तू त्याच्यामधून तरलाच. अनुकूल काळ आला तरी माणसाला तो साधिता येत नाही महाराज. काही एक पट्ट्या आळंदीमध्ये 10 वर्ष राहिला, पसायदान पाठ केलं नाही. किती पडझड म्हणावी लागेल महाराज. 10 वर्ष ज्ञानोबराचं सानिध्य लागलं. एवढा अनुकूल काळ आला, पसायदान पाठ करू नये. मी म्हणलं बुवा पसायदान पाठ करून दाखव, 1000 रुपये बक्षीस आपल्याकडनं. जे खळांची व्यंकटी सांडू म्हणलाच नाही, जे खेळांची व्यंकटी सांडू म्हणायचं महाराज. असल्या महाकाळाचा काही उपयोग नाही. वेळ आली का नाही त्या संधीचं सोनं माणसाने केलं पाहिजे. जवळ आलेला काळ माणसाला साधिता आला पाहिजे बा. काही लोकांनी
संधीचं सोनं केलं नाही. ज्ञानोबराय फार गोड बोलतात. जे एकोत्तरेचे वाली जळती आगी घाली ती उडी ते अनायासे सोगोडी सांडी ती केवी. ज्ञानोबराय म्हणतात बुवा जिथं लाभ आहे तिथं जळत्या आगीत सुद्धा हात घालाय माणसानं मागं पुढे बघायचं नाही बुवा. एकदा गंगा वाहते ना माणसानं लगेच हात धुवून घेतला पाहिजे. संधीचं सोनं करायला माणसानं शिकलं पाहिजे. अनुकूल काळ आला तो अनुकूल काळ माणसाला साधिता आला पाहिजे. काही लोकांनी महाराज काळ ना काळ वेळ ना वेळ वाया घालवला. काही उपयोग नाही महाराज. संधीचं सोनं माणसाने केलं पाहिजे का नाही. असा काळ अनुकूल येतो पण त्याला तो साधिता येत नाही. अशा द्राक्ष पिकलेत अशा आंबे पिकलेत पण अशा वेळेस त्याचं तोंड सड का द्राक्ष रसा आम्र रसा वेळे मुख सडे वायसा. त्याला खाता येत नाही महाराज. त्याला त्याचा आनंद घेता येत नाही. मग त्याचं तोंड कधी बरं होतं. निंब निंबोळी या मोडोनी आला तरी तो कावळी असे सुकाळू झाला. असा आंबे पिकलेला असतात. वागुंडे गुरुजी पाडाला पिकलाय आंबा. आंबा कुठं पिकतो सांगा. एवढे गोड आंबे पिकलेत द्राक्ष पिकलेत पण त्याला त्याचा आनंद घेता येत नाही. मग त्याचा निंबुळ्या पिकल्याच्या नंतर त्याचं तोंड बरं होतं. काही फायदा आहे का महाराज. वेळ काळाला माणसानं सावध राहिलं पाहिजे. तुका म्हणे गडी गडीने साधावी त्रिगुणाचे गोवे उगवणे. नाहीतर दिवस वाया गेले ना तोंडात माती गेल्याशिवाय राहत नाही. माझे तुझे याच गती दिवस गेले तोंडे माती. जो आळंदीत राहतोय ना जो आळंदीत राहतोय त्यानं निदान साधना तरी काय केली पाहिजे महाराज. ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर वेळ वाया नाही घातला पाहिजे. साधनाच केली पाहिजे. किती महाराज तुम्ही आजारी पडा काही असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या. मी मगाशी तुम्हाला सांगितलं नित्य गोष्टी कोणत्या केल्या पाहिजेत. वेळ वायाला घालवली नाही पाहिजे. संधीचं सोनं केलं पाहिजे. अनुकूल काळ आला पण तो अनुकूल काळ जर तुम्हाला साधिता येत नसेल काही सुद्धा फायदा नाही. दूध वासराला जवळ आहे का गोचडाला जवळ आहे. बोला लवकर. तुम्ही बोलले तर मी कीर्तन लवकर सोडील नाहीतर सोडणार नाही. बोला लवकर. दूध कुणाला अरे तुमच्याकडे आहे का नाही टाक चारण काढ धारा. बोला की दूध कुणाला जवळ आहे. गोचडाला जवळ आहे का वासराला जवळ आहे. वासराला गोचडाला जवळ आहे ना. ते गोचिड काय पिते दूध नाही पित. काय पिते रक्तच पिते बघा. काय माणसं अशी जवळ असतात पण काय उपयोगाचे नसते. नुसता ताप विठाला विठाला. भ्रम काढून टाकला पाहिजे लोकांनी. मी अमुकच्या जवळ आहे मी तमुकच्या जवळ आहे. आपला नाद करायचं नाही सोन्या. कधी खाकणा होईल कळायचं सुद्धा नाही बुवा. लक्षात ठेवा. गोचिडलाही दिवस राहतो का मालक लगेच त्याच्या बिशी पावडर मारतो. मला सोपं नसतंय. त्याच्यामुळे सोयीनं राहिलं पाहिजे. विठाला विठाला. महाराज म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी तोचे चिया पदराड परी ते अवेरोनी गोचिड अशुद्ध काय नसेविती. ते गोचिड काय करते महाराज दूध पित नाही. ते काय करते रक्तच पिते महाराज. रक्त त्याला त्याचा आनंद घेता येत नाही. हा दृष्टांत जाऊ दे. ज्ञानोबरायने दुसरा दृष्टांत दिला. का कमलकंदा आणि धरधुरी नांदनोके घरी परी परागु सेवीचे भ्रमरी येरा चिकुलूची उरे. काय गोड बोलतात तो ज्ञानोबराय. मी तुम्हाला खरं सांगू का कशाचंही ज्ञान नसताना महाराज पण जो ज्ञानेश्वरीशी एकनिष्ठ होतो का नाही खरंच ज्ञानोबराय त्यांना बोलायला होतात बरं का. केंद्रीय महाराजाचं उदाहरण आहे. काही सुद्धा येत नव्हतं महाराज केंद्रीय महाराजांना. शून्य होते केंद्रीय महाराज. आज तेच केंद्रीय महाराज ज्ञानेश्वरीच्या मंदिराचे जनक झाले महाराज. ते एका महात्म्याची भेट भेटली त्यांनी सांगितलं की बाबा काही करू नका. नाही ज्ञानेश्वरी वाचतायत जण त्याच्यावरती बोट तरी तुम्हाला फिरवता येतील. निकम बाबा ना जयराम बाबांचं सानिध्य त्यांना लाभलं. जयराम बाबांनी सांगितलं बुवा तुम्ही आळंदीत आलाय नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत पण निदान बोट तरी फिरवता येतील का नाही. मंदिरामध्ये कधी गेले ना तुम्ही ते प्रज्ञाचक्षु लोक असतात. तुम्ही बघा ते समोर ज्ञानेश्वरी असते. काय काय ज्यांना डोळ्यात वाचता येत नाही ती सारी समजा अशा हात बोट फिरवत राहतात. अनेक उदाहरण आहेत अशी की काही लोकांना वाचता येत नव्हतं पण ज्ञानोबरायची एवढी कृपा झाली. आज काही न वाचता येणाऱ्या लोकांनी ज्ञानेश्वरी पाठ केली महाराज. काही ज्ञानेश्वरी मंदिराचे जनक झाले. एवढी कृपा ज्ञानोबराय आपल्यावरती करतात. जवळ आलेला काळ साधिता आला पाहिजे. ऐका बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर वसण्यात हिल्लडी बेडूक सागराधिकारी कमलकंदाधिकारी. विठाला विठाला जवळ आलेला काळ मात्र माणसाला साधिता आला पाहिजे. ते कमलकंद आपल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपपर भाव ठेवत नाही. ते भ्रमर लांब नाही येतात. त्याचा सुगंध घेतात आणि निघून जातात. ते बेडूक त्याच्या बुडक्याला असते पण त्याला त्याचा आनंद घेता येत नाही. ते चिखलच खाते बघा.
मी तुम्हाला मगाशी सांगितलं, काय जवळ राहतात त्यांचीच वासं मोपी देत. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे राहतो त्याच्याकडनं काहीतरी घेता आलं पाहिजे, काहीतरी शिकता आलं पाहिजे. संतापाशी बहु असावी मर्यादा. थोडा मोठ्या पैसे राहिलं पाहिजे आणि काहीतरी घेतलं पाहिजे. नाहीतर नुसतं जगणं आणि वातावरण करणं याला जगणं म्हणत नाही. काहीतरी घेतलं पाहिजे, काहीतरी घेता आलं पाहिजे त्यांच्याकडून. जवळ आलेला काळ मात्र माणसाला साधिता आला पाहिजे. म्हणू का प्रमाण? साधावा तो काळ जवळी आला, साधावा तो काळ जवळी आला, साधावा तो काळ जवळी आला, साधावा तो काळ जवळी आला. शेवटील काळ बुडताना लगे वेळ, शेवटील काळ बुडताना लगे वेळ. साधावा तो काळ जवळी आला, साधावा तो काळ जवळी आला, साधावा तो काळ जवळी आला, साधावा तो काळ जवळी आला. जवळ आलेला काळ मात्र माणसाला साधिता आला पाहिजे. वेळ काळाला माणसाने सावध राहिलं पाहिजे. आपल्या अभंगाच्या भाषेत काळ सार्थकवादी आणि काळ निरर्थकवादी. काही लोकांनी काळ सार्थकी लावला आणि काही लोकांनी काळ मात्र निरर्थक घालवला महाराज. काही लोकांनी काळ निरर्थक घालवला. आता माझं वाटत असे बय दिवसानुदिवस चालत जाय, येथे म्या येऊन केले काय, नाही तुझे पाय आठवणे, मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभावे त्या गुणी, नेणे आयुष्य होते उणे पुढील पेने अंतरलो. दिवस ना दिवस, वेळ ना वेळ माणसाने वाया घालवला. काही लोकांनी काळ झोपण्यामध्ये घालवला महाराज. काही लोकांनी काळ झोपण्यामध्ये घालवला, आळस करण्यामध्ये काळ घालवला. अंगोअंग मोडामोडी, कार्य जाय अनावडी, नुसती परवडी जांभयाची महाराज म्हणतात. चालताही वेगेने कलटताही डोळा लागे. काय काय चालत चालत झोपतात महाराज. लय झोपायचं ना एक एक जणाला. होऊन महाराज थाप टाका असं. ऐका, जास्त म्हणजे मला असं नाही म्हणायचं मोहन महाराज झोपतात जास्त. हाय का लगेच ते त्यांच्याकडे बघायला लागले बघा. विठाला विठाला. ऐका, जास्त झोपलं नाही पाहिजे. झोप कशी पाहिजे? श्वान निद्रा बक्क ध्यान. कुत्र्यासारखी झोप पाहिजे, बबळ्यासारखं ध्यान पाहिजे महाराज. त्या कुत्र झोपलेला असं ना, तिथं पाय जरी टाकला तरी 1 मिनिटात कुत्र उठतं महाराज. बगळा बक ध्यान करी, डावे सोंग मस्या मारी. ते बगळा ध्यान करतो, पण त्याचं ध्यान कुठं असते माहितीये का? माश्यावर ध्यान असते महाराज. मी बगळ्याचं सांगू राहिलो. विठाला विठाला ऐका. माणसाची झोप कशी? अल्प झोप पाहिजे. बाबा विनोदाने सांगायची, एक जण सोमवारी झोपला थेट बुधवारीच उठला. असली झोप कामाची नाही. पूर्वीच्या काळामध्ये 4-5 दिवस लग्न चालायचे. किती दिवस? एक जण लय झोपायचा नाद होता महाराज. त्या घरातलं लग्न निघलं. एकत्र कुटुंब पद्धती होती पूर्वीच्या काळामध्ये. असे जुने वाडे राहायचे आणि त्या वाड्याला आगळ होती. आगळ ते म्हणजे ह्याला या हरिभाऊला अजिबात न्यायचं नाही. म्हणजे ह्या हरिभाऊला नाही, त्याचं नाव हरिभाऊ होतं. त्या हरिभाऊला अजिबात न्यायचं नाही. ते म्हणजे का? त्याला लय झोपायचा नाद आहे म्हणे. झोपायचा नाद आहे. ती जर पाहुण्याला वळ्यात नेला तर म्हणे तिथं पाहुण्याला वळ्यात इज्जत घालील म्हणे. त्याला अजिबात न्यायचा नाही. त्याला सांगितलं, आम्ही लग्नाला चाललो म्हणे, तू दार लावून घे. आगळीचा वाडा होता मोठा, शेरीबंदी वाडा, आणि एकच दार त्याला होता. हे म्हणला, जा म्हणले तुम्ही लग्नाला, मी घेतो वाडा लावून. आका डामडोल लग्नाला गेला महाराज. 4-5 दिवसांनी आका डामडोल माघारी आला. दार उघडच. त्याच्या बापाने दार वाजवलं. हे हरिभाऊ, दार नाही लावलं का म्हणे तू? त्याने उठले होते. हरिभाऊने उत्तर काय दिलं माहितीये का? तुम्ही गेले नाही का म्हणलं अजून. असू द्या, लय पारण केले ना. लय झोप कामाची नाही. अल्प झोप माणसाला पाहिजे. काही लोकांनी काळ भांडणं करण्यामध्ये घालवला. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. 4-4 पिढ्याची भांडणं कोर्टामध्ये लोकांची. किती पिढ्याची बोला? 4-4. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. 4-4 पिढ्या, नातवापासून ते पंजापर्यंत 4-4 पिढ्या कोर्टामध्ये आज भांडणं करण्याकरतायत. ऐका, भांडणं कशा करता केली माहिती का? बांधा करता, संपत्ती करता, राणा करता भांडणं केली. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या पिढ्या गेल्या का तुमचे बांध गेले? बोला, कोण गेलं? कोण गेलं? अरे तुमच्या 4-4 पिढ्या भांडणं करण्यामध्ये गेल्या. तो बांध तिथंच आहे, ती जमीन तिथंच आहे.
तो फ्लॅट, ती संपत्ती तिथंच आहे. मग भांडणं तुम्ही कुणा करता केली? बोला की, द्या उत्तर. हा, काही लोकांनी महाराज उभा आयुष्य भांडणं करण्यामध्ये घालवलं, काही उपयोग नाही. हा, भांडणं म्हणजे चांगले नाही, तर माणसाला भांडणात माणूस सुधरूच शकत नाही. आणि त्याच्या पदरामध्ये, दोघांच्याही पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहत नाही. काही लोकांनी काळ भांडणं करण्यामध्ये घालवला, पण काही लोकांनी मात्र काळ सार्थकी लावला. हा, भगवान परमात्मा नामदेवाला सांगतात, नामदेवा, माझ्या ज्ञानोबरायांनी जन्माला आल्यापासून समाधी अवस्थेपर्यंत एक ना एक दिवस सार्थकी लावला. जो जो दिवस उगवला, जो जो दिवस उगवला, तो ज्ञानदेवे सफल केला, ज्ञानदेवे सफल केला. पद पदांतर कथिला, पदांतर कथिला. त्याने आत्मा राम संतोषी, त्याने आत्मा राम संतोषी, आत्मा राम संतोषी, त्याने आत्मा राम संतोषी. जो जो दिवस उगवला, तो ज्ञानदेवे सफळ केला, पदपदांतर कथिला, त्याने आत्मा राम संतोषी. एक ना एक दिवस ज्ञानोबराने आपल्या जीवनामध्ये सार्थकी लावला. कोण? भगवान परमात्मा नामदेवाला सांगतात, हा, ज्या ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्या करता आपण आलोय ना, त्या ज्ञानोबराने एक ना एक दिवस आपल्या जीवनामध्ये सार्थकी लावला. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ज्ञानोबराने आपल्या करता सांगितला आहे का? 56 भाषेचा केला से गौरव. ज्ञानोबराला 56 भाषा अवगत होत्या. पण एक गोष्ट सांगू का, ज्ञानोबरांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून आपल्यावरती फार मोठा उपकार केला. जर ज्ञानेश्वरी जर कन्नड मध्ये लिहिली असती तर तुम्ही वाचली असती का? बोला की. अरे मराठीत वाचे ना तुम्ही, कन्नड मध्ये कधी वाचायची महाराज? पण आपल्यावरती ज्ञानोबरांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून सांगून फार मोठा उपकार केला आहे का? हरिपाठासारखा उद्धार करणारा ग्रंथ ज्ञानोबरांनी आपल्या करता दिला. अमृत अनुभवासारखा पवित्र ग्रंथ ज्ञानोबरांनी आपल्या करता दिला. हरिपाठाचा उद्धार करणारा ग्रंथ आपल्या करता ज्ञानोबरांनी दिला. एक ना एक दिवस ज्ञानोबरांनी सार्थकी लावला महाराज. हा, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ जाऊन धुवाया चिंतो विठोबाच्या पाया. त्यांनी आपला काळवेळ सार्थकी लावला. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, काळ सार्थक केला त्याने, 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 काळ सार्थक त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरिला म्हणे विठ्ठल, 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 काळ सार्थक केला त्याने, 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 काळ सार्थक केला त्याने. काळ सार्थक
केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. आजच्या दिवस डबल बिल नाही. ऐका, काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. मी सुरुवातीला 7 सांगितले होते, त्यातलं द्रुपदामध्ये एक आलंय. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. आपला काळ वेळ माणसाने चिंतनात घालवला पाहिजे. सुरुवातीला मी तुम्हाला 7 सांगितले होते ना, आता सुद्धा मी तुम्हाला किती सांगणार आहे? 7च सांगणार आहे. 7ची प्रमाण मी आपल्या समोर देणार आहे आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. ऐका, काळ कशामध्ये घालवला पाहिजे? 7 गोष्टीत काळ घालवला पाहिजे. देवाची भूषण मिरवण्यामध्ये काळ घालवला पाहिजे. 2, देवाची वारी करण्यामध्ये काळ घालवला पाहिजे. 3, देवाच्या प्रेमात काळ घालवला पाहिजे. 4, देवाच्या आत्मनात्म विचारात काळ घालवला पाहिजे. 5, देवाच्या संगतीत काळ घालवला पाहिजे. 6, ब्रह्मरसाच्या पंगतीत काळ घालवला पाहिजे. आणि 7, त्याच्या भजनात काळ घालवला पाहिजे. किती झाले? बोला. 8 झाले? 7 झाले काय? ऐका, पहिला मुद्दा, देवाची भूषण मिरवण्यात काळ घालवला पाहिजे. 9विधा भक्तीपैकी अंकल नावाची भक्तिशास्त्रात आले. अंकल म्हणजे आंटी अंकल नाही, काहीतरी गैरसमज करून घेताल. अंकल नावाची भक्ती म्हणजे शृंगार मिळवणं, देवाचे शृंगार. देवाचे शृंगार काय? भूषण मंडित सदा सर्व काळ, मुद्रा आणि माळ तुळशीकंठी, गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हालेने वैष्णवा. वारकऱ्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे आणि ऊर्ध्व पुंड्र भाळ लावला पाहिजे. लोकाला गंध लावायचा सुद्धा गंध नाही महाराज. लय अवघड परिस्थिती झाली. निदान जो हिंदू आहे त्यानं तरी गंध लावला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे युद्धाला जायचे आणि युद्धाला जात असताना त्यांच्या माता मावल्या त्यांना कुमकुम तिलक करायच्या. का? हे विजयाचं प्रतीक आहे. तुम्ही युद्ध करता चाललाय, तुम्ही पराजय पत्करून माघारी येऊ नये, विजयी होऊन यावं याच्याकरता त्या माता मावल्या त्यांना कुमकुम तिलक करायच्या. कधीही स्नान केल्याच्या नंतर माणसानं पहिल्यांदा नियम केला पाहिजे. आज कितवा नियम आहे हरिभाऊ? 6वा आहे का 4था आहे? 5वा नियम आहे ना आज. माझा तर काय नियमच राहिला नाही बघा मामा. विठाला विठाला. हो हो हो, ऐका. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराज युद्धाला जायचे, त्यांच्या माता मावल्या कुमकुम तिलक करायचे. का? विजयाचं प्रतीक आहे. जो हिंदू आहे त्याला निदान गंध तरी लावला पाहिजे. स्नान केल्याच्या नंतर चहा आणती का म्हणायचं नाही. पहिलं महाराज देवाची पूजा केली पाहिजे, गंध लावला पाहिजे, मगच घराच्या बाहेर पडलं पाहिजे. कोणतंही काम करायला तुम्ही निघाले, गंध लावून जायचं महाराज. तुम्ही अशी होंड्या कपाळावणी जर लोक बाहेर निघले, बघा ती कशी दिसतात महाराज. काही काम असं नाही, गंध लावायचं. नाही तुम्हाला कुंकू लावता आलं, निदान बुक्का तरी लावा लागा. बुक्का भाळी विलस तशी. बुक्का लावला. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. जे देवाला आवडतं ते माणसानं लावलं पाहिजे. काय करण्यामध्ये काळ घालवला पाहिजे? देवाची भूषण मिरवण्यात काळ घालवला पाहिजे, माळ घालण्यामध्ये काळ घालवला पाहिजे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैनी लोक शेवट काढून घेतात का तुळशीची माळ काढून घेतात? बोला बोला लवकर. काय काढून घेतात? सोन्याचे चैनी काढून घेतात. पण हे शेवटपर्यंत तुमच्या सोबत येणार आहे महाराज. यदाचित तुम्ही गेले, जाऊ नये गेले, पण सर्वात मोठं लायसन जर काय असेल तर ही पवित्र तुळशीची माळ आहे. ती म्हणे, अरे वारकरी सोडा, लय पुण्य करून आलाय म्हणे, आळंदीची वारी करून आलाय, समाधी सोहळा करून आलाय, ह्याला अजिबात तिकडे जाऊ देऊ नका, ह्याला स्वर्गाचा रस्ता दाखवा. तर एखादं जर असं होंड्या कपाळाचं गेलं वर, यमनीला त्याला तिकडं नाही, ह्याच्या जरा लावण्या लाल करा. यानं लय वातावरण केलंय. लक्षात ठेवा, माणसानं पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. मुद्दा क्रमांक 2, देवाची वारी करण्यामध्ये काळ घालवला पाहिजे. यावे माहेरास सर्व काळ हेची आस. काही महिना वारकऱ्यांनी जसं चंदन उगाळावं तसं उभं आयुष्य वारी करण्यामध्ये घालवलं. संपत बाबा वारकरी, कारभारी बाबा वारकरी, रोकडोबा दादा वारकरी, भीमदादा वारकरी, असे निष्ठावान वारकरी आहेत महाराज. काय काय उभं आयुष्य. शुद्ध वारीला पंढरपूरला जायचं, वद्य वारीला ज्ञानोबाराकडे यायचं महाराज. उभं आयुष्य संसारावरती तुळशी पत्र ठेवलं, उभं आयुष्यभर या लोकांनी वाऱ्या केल्या महाराज. सोपं नाही. एकदा का देवा करता देह आपलं समर्पण केलं ना, पुन्हा संसाराकडे पाहायचं नाही महाराज. एकदा रणांगणामध्ये उतरला की तो जसं माघारी पाहत नाही. रण निघता शिरो न पाहे माघारे, आयशा माझा दे रे राखा आता. एकदा रणांगणात उतरलं की माघारी बघायचं नाही माणसाने. एकदा का संसारात तुळशी पत्र ठेवलं, एक धरीला चित्ते आम्ही रकुमायेचा पती. त्याच्याकरता उभं आयुष्य समर्पण केलं पाहिजे. माणसानं वारी केली पाहिजे बरं का. पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय माणसानं मरू नये. जो बिगाड माळ घालता मेला त्याला मानव मेला असं म्हणून, त्याला पशु मेला असं म्हणावं.
एकदा तरी वारी माणसाने केली पाहिजे. काय आनंद असतो. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल. वारी सारखा आनंद आहे का कुठं मला सांगा ना. एकदा तरी माणसानं वारी केली पाहिजे. एकदा वारी केल्याशिवाय मरू नका आणि माळ घातल्याशिवाय मरू नका. माळ माणसानं घातली पाहिजे. मुद्दा क्रमांक 3, देवाच्या प्रेमामध्ये काळ घालवला पाहिजे. सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे दोहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो. त्याच्या प्रेमामध्ये काळ घालवला पाहिजे. मुद्दा क्रमांक 4, त्याच्या आत्मनात्म विचारामध्ये काळ घालवला पाहिजे. सर्व काळ हाचे करणे विचार विवेके सादर आत्मत्वाचे. मुद्दा क्रमांक 5, त्याच्या संगतीत काळ घालवला पाहिजे. तुझी हे संगती झाले आमोचे निसंयोग सकळा अशा सर्व काळ दूषित गोपाळ आला दिसे. हा मुद्दा क्रमांक 6, त्याच्या ब्रह्मरसाच्या पंगतीत काळ घालवला पाहिजे. ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ. आणि मुद्दा क्रमांक 7, त्याच्या भजनात काळ घालवला पाहिजे. हे काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे. तो का म्हणे येथे भजन प्रमाण. एक वाक्य बोलू का वागुंडे बाबा. कीर्तनानं माणसाला मोक्ष मिळतो का नाही मला सांगता येणार नाही, पण भजनाने मात्र माणसाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. माणसानं भजन केलं पाहिजे. आमच्या डांग्यामध्ये गिरधर बुवा वारकरी होते. त्यांच्या सानिध्यामध्ये एक राहणार वारकरी, त्यांनी सांगितलं गिरधर बुवा माझ्या स्वप्नामध्ये आले म्हणले. एकदा गिरधर बुवाने सांगितलं ए असलं भामटेगिरी करू नको म्हणले, भजन कर. संतांच्या वचनावरती विश्वास द्यायला शिक म्हणले. हल्ली कीर्तनकारांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या शब्दाची उंची कमी केली महाराज. तुम्हाला जरा जड जाईल हे, कारण नियोजन करणारे तुम्ही ना. पण वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, चांगल्याची ऐकायची सवय माणसाला राहिली नाही महाराज. चांगल्याची ऐकायची सवय ठेवायची. हल्ली कीर्तनात गाण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोण काही सांगना. लोक ज्ञानोबराय तुकोबराय लोकांपर्यंत पोहोचणार का. ह्याच्यात चुकी सर्वात मोठी कीर्तनकारांची. कधीतरी लोकांनी अपेक्षा ठेवली पाहिजे, वा आम्हाला ज्ञानोबराय सांगा बरं का, आम्हाला तुकाराम महाराज सांगा, आम्हाला मुक्ताबाई सांगा, आम्हाला नाथ महाराज सांगा. तुम्ही म्हणता हे कीर्तन करा आला की लोक त्याच्या आजूबाजूला हे आज असं झालं पाहिजे, अर्थी काय काय तमाशा पिमाशा वे. एक दोन जण मला तशी बोलली म्हणून तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा ठेवली पाहिजे की बा आम्हाला संत साहित्य सांगा. कीर्तनानं मोक्ष मिळेल का नाही सांगता येणार नाही, पण संत भजन केल्याने माणसाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. का आपण संतांची वचनं खरी म्हणतोय ना महाराज, म्हणून हल्ली कीर्तनाचा बाजार झाला महाराज. पण लक्षात ठेवा, कीर्तनाची उंची जर तुम्हाला जर ठेवायची असेल तर आधी तुम्ही सुधारलं पाहिजे. आधी चांगली माणसं तुम्ही आणायला शिकलं पाहिजे. चांगल्या माणसाचं ऐकायची सवय ठेवा. भजन या भूमीमध्ये आदरणीय मगाशी बोधे बाबांचं नाव निघलं. विद्वान नव्हते यातला भाग नाही. बाबा विद्वान तर होतेच, नंबरनी संसार सुटलेले होते. बाबांना उभ्या आयुष्यभर कीर्तनाला शिवलं नाही, फक्त भजन केलं. आयसा बोधोचे केवळू तो हा भजन शिव आयुष्यभर भजन केलं महाराज, दुसरं काही सुद्धा केलं नाही. हनुमंत महाराज मते आहेत, इथं हनुमानवाडीमध्ये त्यांची संस्था आहे. कधीतरी त्यांची पूजा बघा, काय भजन आहे मते महाराजांचं. महाराज वाळवंटात त्या दिवशी चाली ऐकल्या शेखर महाराजच्या कीर्तनात, काय चाली म्हणले महाराज मते महाराजांनी. खरंच मरावण असल्या माणसाच्या पोटी ज्याला मला यावं महाराज, काय भजन आहे. आदरणीय माऊली श्री गुरु माऊली आपले कदम माऊली पंचकृषीला कधीतरी आल्याच्या नंतर पहाटेचं भजन माऊलीचं ऐकायचं. काय माऊली भजन म्हणतात, काय ती ठाईची वळ असते. पांडुरंग महाराज समाधी लागते महाराज, समाधी लागल्याशिवाय राहत नाही. लय भजन गोड, माणसाने भजन केलं पाहिजे. कीर्तन म्हणजे काय ही क्षुल्लक गोष्ट झाली महाराज. हल्ली कीर्तनाचा धंदा झालाय. पण एवढं लक्षात ठेवा,
संतांच्या वचनावरती विश्वास माणसाने ठेवला पाहिजे. अजून काय केलं पाहिजे? अजून 3 गोष्टीत काळ घालवला पाहिजे. नाम वाचे, श्रवणे कीर्ते, पावलेचे ते समान. नाम वाचे, काळ सार्थक केला त्यांनी. श्रवणे कीर्ती, काळ सार्थक केला त्यांचे. पावलेचे ते समान, काळ सार्थक केला त्यांनी. काय केलं पाहिजे? आता माझा वेळ संपलाय. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्या मुखाने केलं पाहिजे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे. या मुखाने देवाचं नाव घेतलं पाहिजे. हे फक्त शिव्या देण्याकरता, तंबाखू खाण्याकरता, व्यसन करण्याकरता हे तोंड नाही. हे तोंड देवाचं नाम चिंतन करण्याकरता दिलेलं आहे. या मुखाने जर तुम्हाला देवाचं नाव येत नसल, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. हे तोंड नसून ते चमडी भिजवण्याचं काय आहे? कुंड आहे. कोणतं? जे देवाचं नाव घेत नाही ते. मुखाने देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. त्या देवाचं नामचिंतन आपल्या कानाने श्रवण केलं पाहिजे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. नाम वाचे, श्रवणे कीर्ते, पावलेचे ते समान. त्या भगवान परमात्म्याचे समचरण आपल्या चित्तात धारण केले पाहिजेत. त्या गवळणी संसाराच्या काम करायच्या, पण अंतकरणामध्ये भगवान परमात्मा करिता आता या कामधाम कमाल श्याम ध्यानी म्हणे हरी रूपी गुंतल्या वासना. उदास त्या सुना गवळ्यांच्या, कृष्ण त्यास दिसे आभास दुष्टिता. धन्य माता पिता तुका म्हणे, कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी. देखत त्या स्वप्नी कृष्ण रूप, होते तैसे ते उमटले वरी. काय संपादने अंतरेचे चोरी, नाही मर्यादा निसंग बावरे. मन हे गोविंदी देह काम करी वो, मन ही गोविंदी देह काम करी वो. देहाने संसाराची काम करायचे, पण मनामध्ये कोण होता? भगवान परमात्मा होता. सांगण्यासारखं भरपूर आहे. नाम वाचे, श्रवणे कीर्ते, पावलेचे ते समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मने विठ्ठल. देव अंतकरणामध्ये धरून त्यांनी काळ घालवला. अजून काय केलं? कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वदा, सदा सर्वदा नित्य समारंभ माझ्या तुकोबरांचा होता. भजनात पण दंभरहित होता, अहंकार रहित भजन माणसाचं पाहिजे. व्यवहारात या अहंकार चांगला नाही, परमार्थात सुद्धा नाही. काही लोकांनी एका अभंगाव माऊली विनोदाने सांगत असतात, एका अभंगाव आयुष्य काढलं महाराज. दुसऱ्या भजनाने जर तो अभंग तू म्हणतो, ए माझा अभंग आहे, तू म्हणलाच कस काय? जणू काय तुकाराम महाराजांनी ह्याच्या नावाने करून दिलाय. नाही, काही लोकांनी एका अभंगाव आयुष्य काढलं महाराज. लक्षात ठेवा, मला एकच सांगायचंय, भजन करा पण ते दंभरहित करा. तुकोबारांनी परिसरात कीर्तन केली, पण कशी केली महाराज? दंभरहित कीर्तन केली, भजन दंभरहित केलं. आपलं भजन सुद्धा तसंच पाहिजे. पुढच्याची चिरवण्याकरता अशी एखादी आडवी चाल म्हणायची, ती चाल देवापर्यंत जात नाही. देव म्हणते तुला चालीच आहे. भजन दंभरहित केलं पाहिजे, तेच देवाला आवडतं. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मने विठ्ठल. दंभरहित भजन केलं की माणसाला स्वरूप सिद्धी प्राप्त होते. निळा मने स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामे किंवा हरीच्या नामे. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मने विठ्ठल. कुंडली गबरदा श्री ज्ञानदेव पार कुमाये, पार कुमाये,
कुंडली गवळला श्री ज्ञानदेव पार कुमाई पार कुमाई जय जय पार कुमाई पार कुमाई करविली तैसी केली कडकडवाकडी का नीट देव जाणे ही तीर्थातली सेवा आहे आणि पहिल्या दिवशीची सेवा मानवलीने माझ्याकडे दिली. मी त्यांना आधीच वर जाऊन सांगितलं मी काही ज्ञानोबराच्या वर्णनाचा अभंग घेणार नाही. मी नामपर प्रकरणातला एखादा अभंग घेईल, नामाचं वर्णन करणारा घेईल. कारण एवढं मोठं वर्णन करणार एवढा अधिकारी कीर्तनकार मी नाही. साधा त्यांच्या आज्ञेनंच मी कीर्तनकार झालेलो आहे बा. आज ज्ञानोबराच्या भूमीमध्ये आपल्याला सेवा करायला मिळते आपलं महत्भाग्यच आहे. ज्ञानोबराच्या समाधी समोर आम्ही राहिलोच. त्या ज्ञानोबरांनी तर आम्हाला जवळ घेतलंच, पण ज्यांनी आम्हाला पदरामध्ये घेतलं म्हणजे आमचे माऊली आहेत महाराज. त्यांचे फार मोठे उपकार आमच्यावरती आहे. म्हणजे दगडाला सोन्याचं रूप देण्याचं काम त्यांनी केलं. आज त्यांच्या आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. खरं सांगायला काही अडचण नाही का बा, वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडतोय. माऊलीने मला फोन केला नाही, बोलले नाहीत, काय नाही, डायरेक्ट पत्रिकेमध्ये नाव टाक. हे असं फक्त हक्काचा माणूस हक्काच्या माणसाकडे करत असतो. त्यांचे आमच्यावरती फार उपकार आहेत. त्याच्या आज्ञेनं हे जे सर्व मांडलं हे सर्व त्यांचंच आहे महाराज. अक्षर ना अक्षर त्यांचं आहे. समाधीची प्रमाण सुद्धा त्यांचीच आहेत. त्यांनी सांगितलेलीच मी तुमच्या समोर मांडले. चिंतन सुद्धा त्यांचंच आहे आणि महाराष्ट्रभर मी त्यांचंच मानतो. दुसऱ्या बुवाचं माझ्या कानात शिरतच नाही बघा. विठाला विठाला. हो ऐका, या अभंगाचा भाव असाच असेल मला सांगता येणार नाही, पण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज पहिला दिवस आहे. इथून 7-8 दिवस आपल्याला इथं राहायचंय. सर्वांनी गुण्या गोविंदाने राहायचं महाराज. इथं कुणी कुणाशी वादविवाद घालायचा नाही, काय नाही. सेवा करायची, पडेल ती काम करायचं. इथं आपण संत कवी महिपती महाराज वारकरी भवनामध्ये आलोय, पण आपली लोकांनी सेवा केली पाहिजे असं नाही. स्वयंसेवक झालं पाहिजे. स्वयं म्हणजे स्वतःची सेवा स्वतःने करायला शिकलं पाहिजे. इथं कीर्तनातला मंडप असू द्या, वरचं झाडायचं असू द्या, स्वयंपाक असू द्या, वाढायची सेवा असू द्या, प्रत्येक सेवा माणसानं पडेल ती सेवा ज्ञानोबराच्या दरबारात केली पाहिजे. तुम्ही म्हणसाल बुवा तुम्ही कीर्तन करा सर्व पुण्य तुम्हीच घेता काय, असं काय नाही. जेवढं कीर्तन करायला पुण्य तेवढं पंत्रवळी वाढणाराला पुण्य, एवढं लक्षात ठेवायचं. प्रत्येकानं सेवा ज्ञानोबराच्या दरबारामध्ये करायची. आणि गेले अजून 8 दिवस आपल्याला या ठिकाणी थांबायचंय. आणि इथून पुढे सुद्धा इथं एकाचनी मनोव्यापार आहे. ज्ञानोबराय म्हणतात. अशी वजनदार कीर्तनकार मंडळी बघा, एकापेक्षा एक ज्ञानोबरायचं वर्णन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आता मी काय पामर बोलणार आहे महाराज. सेवेके करावे सांगितले काम, ते होतपणा कामा नाही. त्यांच्या आज्ञेने आपल्या समोर उभं राहिलो. काही बरं असेल ते काही चुकलं असेल माझ्या बुद्धीशी द्वेष समजा. इथून पुढे 5-7 दिवस सर्वांनी आनंदाने गोविंदाने राहायचे, सेवा करायचे. सर्वाला एक आमंत्रण आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराच्या 750व्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं, तथा नामदेवराय महाराजांच्या 675व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याला 23 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये देखना पारायण सोहळा आहे. तसा मागच्या वर्षी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा मोठा उत्सव झाला 375च्या निमित्तानं, तसा यंदा सुद्धा देखना उत्सव भंडाऱ्याच्या पायथ्याला होणार आहे. इथं आलेला जसं पारायण करण्याकरता तुम्ही इथं आला, सर्व मातृवर्गाला पितृवर्गाला माझे हात जोडून विनंती आहे, तिथं सुद्धा सर्वांनी पारायणासाठी 8 दिवस थांबायचं आहे. तुमची राहण्याची जेवणाची जशी उत्तम सोय हिथं आहे, तशीच सोय तुमची सुद्धा तिथं भंडाऱ्याच्या पायथ्याला होणार आहे. हे सर्वांना आमंत्रण देतो. आणि दुसरं आमंत्रण, या सर्व सप्ताहाची सांगता पंढरपूरला होणार आहे. आणि त्या सांगतेचा उत्सव पंढरपुरामध्ये 65 एकरामध्ये होणार आहे. तुम्ही म्हणसाल हे आळंदीचं आमंत्रण सांगितलं, पंढरपूरचं कसं काय सांगितलं? बुवा सोलापूरचं आहे ना म्हणून सांगू राहिलो. ऐका, 65 एकरामध्ये या सर्व सप्ताहाच्या सांगतेचा उत्सव 65 एकरात होणार आहे. त्याची तारीख आहे 17 मे ते 24 मे. त्या 17 मेला अधिक मास चालू होतोय. काय होतोय बोला की. आता मी अधिक मास तुम्हाला सांगतोय. जरा उच्च शिक्षित लोक तसं म्हणतात, त्याच्यापेक्षा कमी शिकलेले लोक त्याला मलमास म्हणतात, काही लोक त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात,
आणि निवळ गावरान टप्पू लोक त्याला दोंड्याचा महिना म्हणतात. आपल्या भाषेत दोंड्याच्या महिन्यामध्ये दोंड्याचा महिना सुरूच होतोय 17 तारखेला. 17 तारखेला त्या सप्ताहाची सुरुवात आहे. आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी 50 लाखाचा वॉटरप्रूफ मंडप आपल्याकरता दिलेला आहे. तुमची राहण्याची अगदी जंक्शन सोय. कुठं जरी लोक नाही गेले तरी लोकांना पंढरपुरात मात्र यावं लागतं. पंढरपुरामध्ये लोक येतात. त्याही सप्ताहाचं आमंत्रण मी आपल्याला देतोय. जसं हित पारायणासाठी उपस्थित राहिले तसं तुम्ही तिथंही 8 दिवस पारायण करता यावं एवढी सर्वांच्या चरणावरती प्रार्थना. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धिनेली येथ माझे जीवरले पायी कापन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडली गवरदा ज्ञानदेव. एक मिनिट सर्वांनी तुकाराम महाराजांचं भजन करायचं. सर्वांनी हात वर करा. तो हात वर करणार नाही त्याला सटवायची शपथ आहे बघा. करा हात वर सरळ. तुकाराम 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 तुकाराम. हा तुकाराम विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली लिले कुरे वेळे वाकुरे उत्तरू नाही विचारिला अधिकार म्या मुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी जरा